हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर देहूला चाकणला जाता जाता आम्ही देहूमध्ये दर्शनासाठी थांबलो होतो. तर इथे इंद्रायणीच्या काठी आम्ही गाडी पार्किंग केली. पहिले वरतीच पार्किंग करत होते, पण तिथे काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे इथे खाली काही अलाउड नव्हतं पहिले. पण इथे आता जास्तच गर्दी व्हायला लागली, म्हणून इथे इंद्रायणी काठीच गाडी लावायची पार्किंग केली आहे त्यांनी. 50 रुपये चार्जेस घेतात ते इथे गाडी लावण्यासाठी खाली. आणि तिथे गेल्या गेल्या मग श्रीजाचं चालू होतं की मला इथे याच्यात उड्या मारायच्या. तिथे कोणच नव्हतं, तर आम्हाला वाटलं की तिथे आपण उड्या मारून घेऊ आणि काय कोणाला समजणार आहेत. पण तिथे उड्या मारताना शेजारच्या 2-3 माणसांनी बघितलं आणि 30 रुपये मागितले. हिच्यामुळं आम्हाला 30 रुपये द्यावे लागले उगाच. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून गेलो. म्हटलं दर्शन वगैरे घेऊ. त्याच्या आधी इंद्रायणी नदीच्या काठी गेलो. तिथे नदीचं दर्शन घेतलं, हातपाय वगैरे म्हणजे धुतले. ती नदी पण आता पहिल्यासारखी नाही राहिली, खूप अस्वच्छ झाली आहे. कारण तिथं आता सगळेच धुत होते, काहीतरी कपडे वगैरे धुत होते. त्यामुळे मग ते आता पहिल्यासारखी स्वच्छ राहिलेली नाही आहे इंद्रायणी. आणि त्यानंतर मग आम्ही बारीत वगैरे लागलो. आणि बारीत लागल्यावर म्हणजे अर्धा तास लागला असेल आम्हाला दर्शनासाठी, कारण गर्दी होती एवढी. काय म्हणजे बाहेरून लोक आले होते, त्यांचे भजन चालू होते आणि ते तिथे मुक्कामी असतात. त्यामुळे मग त्यांना ते निवांत असतात तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो मंदिरात आतमध्ये दर्शनासाठी. जिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तिथं आम्ही दर्शनासाठी गेलो. तिथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून शूट करता आलं नाही. मग तिथून बाहेर आल्यानंतर मग इकडच्या साईडला तुकाराम महाराजांचं आणि जिजाबाई माताचं मंदिर आहे. तिथं आम्ही दर्शन घेतलं तुकाराम महाराजांचं. त्याला शिळा मंदिर म्हणतात. तिथून मग आम्ही बाहेर आलो. बाहेर मग अशा पर्स वगैरे पाहिल्या. काय आपल्याला काय सवयच असते की घ्यायचं नसलं तरी हे कितीला आहे ते कितीला आहे आपण विचारतच असतो. त्यानंतर मग आम्ही दोघी, मम्मी आणि मी पुढे आले होतो आणि आम्ही वेट करत होतो या श्रीजाच्या तिच्या पप्पाचं की काय करतात हे मागे काय माहिती. तर तिला ते वडापाव खायचा होता, तर तो त्यांनी पार्सलच आणला होता आणि तिने जेवायच्यासाठी थांबायचं होतं, पण तरी तिला तो वडापाव खायचाच होता. तिला खूप आवडतो वडापाव. आणि मग तिने गाडीत बसूनच वडापाव खाल्ला. आणि तिथून पुढंच निघालो आम्ही आणि चाकणला यायला. आणि हे आहे ते अधिक हॉटेल, अधिक डाईन इन म्हणून. तर इथे थांबलो आम्ही आणि ह्या देहूच्या जवळच होतं. तर इथं तुकाराम महाराजांची पण खूप छान फ्रेम आहे एक मस्त. आणि हे व्हेज हॉटेल आहे. इथं फक्त थालीच भेटते आणि एकच मेनू असतो त्यांचा रोजचा. म्हणजे भाज्या वगैरे चेंज होत असतील, पण मेनू तोच असतो. म्हणजे आणि उन्हाळ्यात वगैरे त्यांचे वेगळे थाळी असते, त्यावेळेस आमरस वगैरे असतो. काही चेंज होत असेल, पण बहुतेक तर सेमच असतो. आणि इथे आहे मेनूची लिस्ट. पहिले इथं 400ला होती थाळी पहिले, आणि आता इथं 450ला काहीच थाळी झाली आहे. आणि मग आम्ही तिथे जेवणासाठी बसलो. तिथे खूप प्रकारच्या चटण्या देखील देतात. गूळ, ठेचा, तेल, शेंगदाण्याची चटणी होती, अजून तिळाची का काय होती, खोबऱ्याची होती एक. आणि मग त्यांनी पहिले स्टार्टरला सूप दिलं होतं आम्हाला. आणि पास्ता पण दिला होता स्टार्टरला. त्यानंतर मग वांग्याची भाजी होती. ही जी भाजी दिसते आहे 2 नंबरच्या याच्यात, ती सोयाबीनची भाजी आहे. मला वाटलं की ती चवळीची भाजी असेल, पण ती सोयाबीनची होती. आणि मग पनीर वगैरे दिलं होतं. आणि फ्लावरची देखील एक भाजी होती पातळ. आणि वरण भात आणि पोळी वगैरे छान होतं तिथं जेवण. पापड वगैरे पण होते. आणि मासवडी होती स्पेशली. त्या मासवडीचाच तो रस्सा आहे बहुतेक, मला आठवलं नाही. तो फ्लावरची भाजी नव्हती, तो मासवडीचाच रस्सा होता. आणि पोळी दिली होती ही छान. मला पोळी जास्त आवडत नाही, पण तिथली पोळी खूप आवडली मला. त्यांनी त्याच्यावर तूप वगैरे पण खूप छान लागत होते, एकदम मस्त असं. कधी तुम्हाला जायचं असेल देहूला तर तुम्ही इथे नक्की जा, एकदा व्हिजिट करा. तिथली थाली म्हणजे घरगुती जेवणासारखंच वाटलं, जास्त त्रास पण नाही होत, काही नाही. आणि आमचं तर एका याच्यातच पोट भरलं. त्यांनी पापडी चाट दिला होता. आता काय खाऊन काय नाही असं झालं होतं. थालीपीठ पण दिलं होतं त्यांनी. आणि ही कढी वगैरे होती तिथं, गुजराती कढी दिली होती एक. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले तिथून. म्हणजे कधी बाहेर जात नाही, पण मम्मीला
पहिल्यांदाच नेलं होतं या हॉटेलमध्ये, कारण तिचं काही बाहेर जाणंच होत नाही जास्त असं. आम्ही तरी जात असतो कुठे कुठे, तर आम्ही बाहेर असं जास्त जेवणासाठी काही जात नाही, नाश्ता वगैरेच करत असतो आम्ही पण मग इथे आम्ही थांबलो. स्पेशली मम्मीलाच न्यायचं होतं आम्हाला, कारण तिला दाखवायचं होतं की छान आहे हे हॉटेल इथं जाताना म्हणजे. आणि तिला कधी कुठं बाहेर असं जास्त काही फिरायला जात नाही, त्यामुळं तिला काही माहीत नसतं एवढं. आणि त्यावेळेस गाजराचा हलवा होता स्वीटमध्ये, डेझर्टमध्ये गाजराचा हलवा आणि ती रबडी होती खूप छान. आम्ही तर एकदाच घेतलं आणि तेच आम्हाला गेलं नाही व्यवस्थित. आणि अजून काही भाकरी वगैरे पण होती, पण ती काही मी घेतली नाही. आणि 2 प्रकारचे भात होता. हा असा जो चायनीजचा भात नसतो का, तशा टाईप मध्ये होता. आणि साधा भात देखील होता, पण तो मी घेतला नाही. मला याची टेस्ट बघायची होती म्हणून मी हा थोडासाच घेतला. त्यानंतर मग आईस्क्रीम देखील होती, पण एवढं सगळं जेवल्यानंतर आईस्क्रीम कोण खाईल. पण शेजारच्या पप्पांनी आणि मम्मीनी घेतली आईस्क्रीम. कुल्फी होती तर त्यांनी खाल्ली. तर असा गेला तो दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.